माझा 3 वर्षाचा मुलगा ही कढी अगदी आवडीने खातो. ह्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. बेसन कढी बनवण्यासाठी आपण 1 वाटी दही घेतलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन ॲड करून त्याला व्यवस्थित फेटून घेतलं आहे. जर घट्ट झालं असेल तर अर्धा ग्लास पाणी ॲड करा आणि त्याला व्यवस्थित सगळ्या गुठल्या फुटेपर्यंत फेटून घ्यायचं. तेल घेतलं 2 चमचे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड केलं आहे. ह्यामध्ये तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट किंवा कढीपत्ता ॲड करू शकता. मी लसूण आणि मिरचीचं पेस्ट ॲड केलं आहे. व्यवस्थित त्याला परतून घेतलं आहे. अर्धा चमचा मीठ ॲड करून आणि व्यवस्थित त्याचा जे हिक असते मिरचीची ती जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची. आणि त्यामध्ये तुम्ही मोठे उभे कांदा चिरून ॲड करू शकता या तेलामध्ये. आणि मग इथं मी शेंगदाण्याचं कूट 2 ते 3 चमचे ॲड केलं आहे. 1 वाटी दह्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट पुरेसं आहे. त्यानंतर मी 1 चमचा हळद ॲड केलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद ॲड करून. त्यानंतर मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि त्याला 1 उकळ येईपर्यंत शिजू दिलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर आणि पुदिनाचं पेस्ट हे ॲड करू शकता. खूप छान चव एन्हान्स होती कढीची. आता जी आपण फेटून घेतलेली दही आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हा दही ॲड करतोय त्यावेळेस गॅसचं आच एकदम मंद असली पाहिजे, बारीक गॅस असला पाहिजे, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते. आणि जेव्हा दही ॲड करतो तेव्हा कंटिन्यू आपल्याला चमचा हलवायचा आहे, जेणेकरून दही खाली लागणार नाही आणि फुटणार नाही. इथंपर्यंत आता कढीला 1 उकळ आली आहे तोपर्यंत मी चमचा फिरवला आहे आणि मंद आचेवर आहे कढी. तर अजिबात गॅस मोठं करायचं नाही. आणि बघू शकता अगदी घट्ट आणि अजिबात फुटलेली नाही, एक जीव झालेली कढी तयार झालेली आहे. यामध्ये कोथिंबीर आणि वरून थोडंसं तडका पण देऊ शकता लाल मिरचीचा आणि लसणाचा. असेच छान छान आणि स्वीट आणि अगदी छोट्या छोट्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.